बरं ते लावलेलं कसं आलंय काय नाही बघावं म्हणलं. आणि विहीर पाडलेली आहेत, विहिरीचं पाणी पण वाढले का नाही बघावं म्हणलं. हे बघा हे विहीर पाडून एवढा मोठा भरा झालेला आहे. पाणी मी आले त्यावेळेस पाणी खूपच थोडं, बघू थोडं. ठीक आहे. ओके या एवढं पाणी वाढलेलं आहे. अरे बापरे, घाटे पण लागलेत. पण याला माहीत आहे का, थोडं पाणी झालं असतं तर अजून थोडा ढाळा पसरला असता. हे बघा, ह्याला फुलं लागलेली आहेत. खूप छान. भाजी घ्यावं म्हणलं होतं पण काय करणार, फुलं लागून गेली ह्याला. भाजी खूप छान आहे, आंबट आंबट छान. हो का, आमचे हे दीर पण आलेले आहेत शेताकडं, चुलत दीर. म्हणजे घ्या की मग. आणि ते धांगड का उलटी का काय पाहिजे म्हण की. खूप घाटे लागलेत आता हे 8-10 दिवसानं हे निब्बर होते ढाळे खाण्यासारखे. निसर्गाची करणी नाला शेताकडे येऊन चला म्हणलं काही ढाळे बिळे आलेत का नाही बघावं म्हणलं. तर आत्ता कुठं घाटे लागायलेत. 10-15 दिवस लागते ह्याला घाटे म्हणजे ढाळे तयार व्हायला. बघितलं शेत आता 15 दिवसांनी यायचं परत. आणि गेले की सगळं आता. बाबा एवढ्या गाड्या. हे बघा, आम्ही आता शेतातून हरभरा वगैरे पाहिलं आणि आता आम्ही परत लातूरला चाललोत. ही आहे लांबजणी आणि ह्या लांबजण्यामध्ये आम्ही चहा पिण्यासाठी थांबलोत. आणि हा बघा आहे लांबजण्याचा चौक. बघा हा शिवाजी महाराजाचा पुतळा किती सुंदर आहे. ह्या लांबजणाला म्हणजे ही ज्याची ही एक शान आहे लांबजणीची. सुंदर खूप अशा थाटामध्ये शिवाजी महाराजाचा घोडा दिसतो आहे. आम्ही गावाकडे जात असताना रस्त्यामध्ये इतके सुंदर सुंदर झाडं लावलेली आहेत. आपल्या घरीसुद्धा तसे लावले तर म्हणजे तेवढे जोपासत नाहीत. कागदी फुलाचे झाडं आहेत ते. आणि
त्याला मला वाटतं की कधीतरी पाणी घातलं जातं त्याला पाण्याच्या टँकरनं. तर त्याच पाण्यावर ते झाडं इतके सुंदर फुललेले आहेत की असं बघा वाटतंय की घरी उपडून नेऊन आपल्या घरामध्ये घराच्या अंगणामध्ये लावावं असे इतकी आपली म्हणजे इच्छा होते. इतके सुंदर झाडं रस्त्यानं लावलेली आहेत आणि ते झाडाचे व्हिडिओमध्ये पण ते झाडं मी घेतलेले आहेत. त्याला बघितलं की इतकं सुंदर वाटतंय, मन प्रसन्न होतंय. आणि ते पण तुम्हाला आता ते रस्त्याचे झाडं तुम्हाला मी दाखवते. बघा तुम्हाला किती सुंदर वाटेल. ते मन मोहून टाकणारेच असे ते झाडाचे फुलाचे झाडं आहेत सुंदर. हा आहे लातूरला जाणारा रस्ता आणि आता चहा वगैरे पिल्याच्या नंतर आम्ही इथं याच रस्त्यानं लातूरकडे निघणार आहोत. निघालो म्हणायला हरकत नाही, कारण चहा प्यायला फक्त 5-10 मिनिट लागतात. आपला महादुराचा कातपूरचा हां